श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. चिद्घनमूर्ते तव शरणं चिदाकारा तव शरणं चिदात्मरूपा चिदानंदा चित्सुखकंदा तव शरणं. अनादिमूर्ते तव शरणं अखिलावतारा तव शरणं. अनंतकोटी ब्रह्मांड नायका अघटित घटना तव शरणं. गुरुवाणी पुष्प 3 मधील जन्मोजन्मीचे संबंध व मुक्ती या अध्यायाचे मी पठण करीत आहे. परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून मार्गदर्शनपर आशीर्वाद देताना म्हणतात, ज्याच्याशी रक्ताच्या नात्याचे संबंध असतात, ऋणानुबंध असतात, त्याच घराण्यात पुढे जन्म घ्यावा लागतो. अशी ती साखळी असते. ते संबंध एकमेकांशी निगडीत असतात. त्याच घराण्यात जन्म घेऊन संबंध मिटवावे लागतात. आपल्या हातून जर हत्या घडली तर ती पुढच्या जन्मी भोगावी लागते. आपल्या हातून हत्या घडली तर ती मागच्या जन्माचा परिणाम आहे की पुढच्या जन्माचे कारण आहे, हे ठरवताना त्या घटनांचा विचार करावा लागतो. मी निरपराधी असताना मला कोणी मारले तर त्याने मागच्या जन्माचा सूड उगवला असे होऊ शकते. तो मागच्या जन्माचा संबंध असूही शकतो. काही दिवसांपूर्वी नगरमध्ये गोळीबारात एक माणूस गोळी लागून मेला. त्या माणसाचा व त्या गोळीबार करणाऱ्याचा काही संबंध नव्हता. त्याचा मागच्या जन्मीचा संबंध असेल असे म्हणता येईल. रामजन्मामध्ये वालीला रामाकडून बाण मारला गेला. त्याच रामाला श्रीकृष्ण जन्मात निरपराध असताना भिल्लाकडून बाण मारला गेला. असा संबंध जोडता येतो. मागच्या जन्माचे ऋण त्यांना पुढच्या जन्मात फेडावे लागतात, पूर्ण करावे लागतात. हे संबंध परस्परांशी निगडीत असतात. त्याने मला मागच्या जन्मी मारले होते म्हणून मी या जन्मी त्याला मारले असे शोधित बसू नये. अशाने अंधारात बसावे लागेल. आपल्या आयुष्यात अनेक घटना घडत असतात, तेव्हा त्या शांतपणे बसून पाहाव्यात. ज्यांना घटनांचे मर्म कळते असे जे जाणकार सत्पुरुष असतात त्यांचे मार्गदर्शन घ्यावे व ते सांगतील त्याप्रमाणे प्रायश्चित्त घ्यावे. अशा मार्गाने संबंध मिटवता येतो. कोणत्या चुकांसाठी कसे प्रायश्चित्त घ्यावे त्याचे एक शास्त्र आहे. त्यानुसार वागल्यास संबंध मिटवता येतात. समजा आपण एखाद्याला 100 रुपये उसने दिले व ते त्याने बराच कालावधीत जाऊनही परत केले नाहीत, तर आपण सहजगत्या म्हणतो की मी त्याचे मागच्या जन्माचे देणे लागत होतो म्हणून तो पैसे घेऊन गेला. जो पैशाच्या व्यवहाराचा उल्लेख आहे तो त्यात पूर्वीच्या जन्माच्या घटनेचा परिणाम वगैरे काही नसतो. या घटनेचा मागच्या जन्माशी काहीही संबंध नाही. ही स्वतंत्र घटना आहे. कारण पैसे देणारा व घेणारा या दोघांनाही मागचा जन्म आठवत नसतो. तेव्हा मागच्या जन्माचा देण्या घेण्याचा व्यवहार पूर्ण झाला असे म्हणता येणार नाही. अशा गोष्टींची परमेश्वराकडे काहीही नोंद नसते. मनुष्याच्या जीवनात ज्या अनेक घटना नित्य घडत असतात त्या सर्वच विधिलिखित नसतात. स्कूटर चोरीला जाणे किंवा एखादी पदवी प्राप्त होणे या काही विधिलिखित घटना नाहीत. जनरीतीप्रमाणेच आपण म्हणत असतो की मागच्या जन्माचे देणे या जन्मी फेडले, परंतु ते खरं नसतं. एक भक्त माझ्याकडे शनिवारी आला. 500 रुपयांची अत्यंत आवश्यकता आहे, तरी तुम्ही मला ते द्या, मी सोमवारी लगेच परत करतो असे म्हणून तो गृहस्थ 500 रुपये घेऊन गेला. अनेक वर्षे झाली तरी त्याने ते परत केले नाहीत. पण याचा अर्थ असा नाही की मी त्याचे मागच्या जन्माचे देणे लागतो. मला माझा मागचा जन्म स्पष्ट आठवतो. मी कोणाचेही देणे लागत नाही. माझ्याकडे एक सेवक होता. त्याला मी धान्य रूपाने, द्रव रूपाने अनेक वेळा मदत केली, परंतु तो ती फेडू शकला नाही. पुढे त्याने सेवा सुद्धा सोडून दिली. या ज्या घटना असतात त्यांचा मागच्या जन्माशी काही एक संबंध नसतो. त्या सर्वस्वी स्वतंत्र घटना असतात. रस्त्याने चालताना लोक एकमेकांना सहज रामराम म्हणतात. त्या पाठीमागे
काही रामराम करण्याचा हेतू असतोच असे नाही. तो एक सवयीचा भाग आहे. अशाच सवयीने आपण मागच्या जन्मीचे देणे लागतो असे म्हणत असतो. कधी कधी अशी घटना घडते की पैशाच्या व्यवहारात जीवन गुंतल्याने मृत व्यक्ती पिशाच्च बनतात. पिशाच्च बनून पैसे वसूल करू लागतात. गुरुचरित्रात असे उदाहरण आहे. एका स्त्रीला दिवस गेले की तिचे मूल मृत व्हायचे. असे खूप वेळा घडले. पुढे तिने औदुंबराची उपासना केली. तिला मूल झाले व ते धनुर्वाताने गेले. तिने खूप आक्रोश केला. तिची परमेश्वरावर गाढ श्रद्धा होती. श्री गुरु तिला म्हणाले की एका ब्राह्मणाचे ती मागच्या जन्मीचे 100 रुपये देणे आहे, म्हणून तो ब्राह्मण पिशाच्च होऊन तिला त्रास देत आहे. त्या स्त्रीला 100 रुपये फेडणे शक्य नव्हते. पुढे श्री गुरूंनी त्या पिशाच्याला मुक्त केले व त्या मुलास जिवंत केले. परंतु अशा घटना फारच क्वचित घडतात. प्रत्येकाने नेहमी चांगले वागावे, चांगले कर्म करावे, पुण्यकर्म करीत जावे, म्हणजे चांगल्या घटना अनुभवास येतात. सुकृत व दुष्कृत यात नेहमीच संघर्ष असतो. त्यातूनच व्यक्तीच्या जीवनात चांगल्या व वाईट घटना अनुभवास येतात. काही लोकांना उगीचच भावना येत असतात की मी लोकांसाठी, नातेवाईकांसाठी फार कष्ट घेतले, परंतु ते लोक त्याची जाणीव ठेवत नाहीत. ते माझे आहेत असे वाटत नाही. माझे लोकांना असे स्पष्ट सांगणे आहे की तुम्ही आयुष्यात कोणाकडूनही अपेक्षा करू नका, कोणाकडूनही काहीही मागून घेऊ नका. असे होते तेव्हा ते ऋण होते. ऋण फेडले नाहीत तर पुन्हा जन्म घ्यावा लागतो. जे लोक साधू पुरुषांचा अपमान करतात, त्यांच्याशी गैर वागतात, त्यांना शासन होणार हे ठरलेलेच आहे. त्यांना ईश्वरच शासन करीत असतो हे हमखास. काही वेळा काही व्यक्तींच्या बाबतीत असे आढळतं, इच्छा असताना व प्रयत्न करून सुद्धा लग्न जमत नाही, तर काही जणांची लग्ने पटापट जमतात. त्यामागे मागील जन्माचे कर्म कारणीभूत असते असे काहींना वाटते. पण लग्न जमणे ही घटना केवळ योगायोग आहे. त्याचा मागच्या जन्मातील घटनेशी काहीही संबंध नाही. आपण पाहतोच की काही वेळा पत्रिका पाहून केलेली लग्नेही अयशस्वी होतात व काही वेळा पत्रिका न पाहिलेली लग्ने सुद्धा सुखावह ठरतात. जन्म, मृत्यू व साक्षात्कारी पुरुषांची भेट या विधिलिखित घटना आहेत. त्याशिवाय तुमची माझी भेट होऊ शकली नसती. प्राण्यांचा सुद्धा सत्पुरुषांकडे ओढा असतो. चिमणीसारख्या चिमुकल्या पक्ष्यांना सुद्धा सत्पुरुषांच्या अस्तित्वाची जाणीव असते. त्यांच्या नशिबाने ते सत्पुरुषांच्या सहवासात येतात. या साधू पुरुषांच्या सहवासात आल्यानंतर मात्र जो तो आपल्या क्षमतेप्रमाणे उत्कर्ष साधतो. काही लोक सत्पुरुषांचा उपदेश जीवनात आचरतात. काही जण उत्कर्ष साधून घेऊ शकत नाहीत. मुक्त होणे म्हणजे परमात्म स्वरूपात विलीन होणे, त्या तेजामध्ये विलीन होणे. पाण्यात पाणी मिसळले तर त्या पाण्यात भेद राहत नाही, ते एकरूप होते. परमात्म्याचे दर्शन म्हणजे परमात्म्याशी एकरूप होणे. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, या पुढील अध्यायाच्या पठणासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.